नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपण पाठीमागचे अध्ययन नावाची जी काही सिरीज आहे ती आपण पाठीमागे संपवलेली आहे. आता आपण नवीन प्रकरण जे आहे ते हाताळणार आहोत आणि अतिशय महत्वाचं आहे जे आपल्या टीईटीच्या पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरमध्ये फार महत्वाचा असा टॉपिक जो आहे तो आहे मानसिक आरोग्य आणि संरक्षण यंत्रणा. आता हा टॉपिक जरी फार मोठा असला तरी याचं वेटेज पण तेवढंच मोठं आहे जसं आपण अध्ययन घेतलं होता. आता काही युट्यूबर कसं करतात किंवा कुठलेही एखादे टीचर जे आहेत ते त्यांना सोपे जाणारे चॅप्टर पहिल्यांदा घेतात. आपण तशा पद्धतीने अजिबात केलेलं नाही. आपण अध्ययन नावाचा जो काही चॅप्टर आहे तो आपण पहिल्यांदा घेतलेला, त्याच्यामधल्या उपपत्त्या पूर्णपणे समजून सांगितलेल्या आहेत. आज आपण आता मानसिक आरोग्य आणि संरक्षण यंत्रणा जी आहे या प्रकरणाला हात घालणार आहोत आणि या प्रकरणामध्ये ज्या ज्या कन्सेप्ट येतील त्या अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर पाहूया मेंटल हेल्थ अँड डिफेन्स मेकॅनिझम. आता पहा, लक्ष द्या, व्हॉट इज मेन बाय मेंटल हेल्थ. सगळ्यात पहिल्यांदा हेल्थ म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, सांगा मला. हेल्थ म्हणजे काय आहे? एखाद्या वेळेस आपण हेल्थ कशाला म्हणू? कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचा आहे. तुम्ही हेल्थ कशाला म्हणून सांगा बरं. एखादा व्यक्ती निरोगी आहे, फक्त रोग नाही त्याला, म्हणजे तो हेल्दी आहे का? नाही. कदाचित तो बोलताना एखाद्याला नीट बोलत नसेल, मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं असेल, तर तो व्यक्ती जो आहे तो मेंटली हेल्थी नाही असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हेल्दी असण्याचे बरेचसे पॅरामीटर आहेत. त्यापैकी काही पॅरामीटर जे आहेत ते आपल्या जे काही यंत्रणा आहेत वेगवेगळ्या, जसं की मेंटल हेल्थ आहे आपली, त्याच्यावर डिपेंड आहे. त्याचबरोबर डिफेन्स मेकॅनिझमचा आपल्याला इथं थोडासा अर्थ वेगळा घ्यायचा आहे, लक्ष द्या. आता मेंटल हेल्थ असते आपली चांगली, परंतु डिफेन्स मेकॅनिझम काय असतात? संरक्षण यंत्रणा आहेत काही. आता ह्या आपल्याला विद्यार्थ्याच्या संरक्षण यंत्रणा पाहायच्यात. विद्यार्थी कशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण करू शकतो. आता संरक्षण करायचंय म्हणजे काय करायचंय त्याला? अध्ययनापासून बचाव करण्यासाठी तो संरक्षण यंत्रणा पुढे करतो. लक्षात येते का मी काय बोलतोय? अध्ययन जे आहे ते अध्ययन त्याला करू वाटत नाही किंवा त्यांनी केलेलं नाही किंवा त्याचा रस नाही त्याला किंवा अभिरुची नाही किंवा रुची नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर का त्याला बाजूला सारायच्या असतील, अध्ययनापासून बाहेर जायचं असेल, विलोपन करायचं असेल, तर तो संरक्षण यंत्रणा आपल्या पुढे करतो. आता ह्या ज्या काही संरक्षण यंत्रणा आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. विद्यार्थी कुठल्या कुठल्या संरक्षण यंत्रणा ज्या आहेत त्या आपल्याला पुढे करणार आहेत. आमच्या टाइमला तर होतं, कधी आम्हाला जर का शिक्षक म्हणले ज्या ज्या विद्यार्थ्याने वह्या वगैरे आणलेल्या आहेत ग्रहपाठाचे ते उठून उभे राहा, मग आम्ही आमचे कारण सांगायचो. आईने काम सांगितलं, वडिलांनी काम सांगितलं, काल कुठंतरी गावालाच गेलो होतो, एखाद्याची आजी वारली होती, डबल डबल त्याची आजी दरवर्षी वागते. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण डिफेन्स मेकॅनिझम मध्ये घेऊया. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू. चला पहा, लक्ष द्या. आता एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य निकोप, त्याचबरोबर काय आहे, उत्तम व सुदृढ आहे असे आपण केव्हा म्हणतो? तर त्या व्यक्तीस मानसिक आरोग्य लाभले आहे, ती व्यक्ती आनंदी असते. त्याचबरोबर मानसिक आरोग्य म्हणजे अखंड व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार होय. आता पहा, लक्ष द्या, याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत. ती व्यक्ती जी आहे ती कशी असली पाहिजे? आनंदी असली पाहिजे. मानसिक आरोग्य म्हणजे काय आहे? अखंड व्यक्तिमत्वाचा काय आहे? सुसंवादी आविष्कार जो आहे तो आपल्याला इथे पाहायचा आहे. हा सुसंवाद इतर व्यक्तींशी, बाह्य परिस्थितीशी आणि माणसाच्या वृत्तीशी असतो. आता पहा, लक्ष द्या, एखादा व्यक्ती जो आहे तो एखादा व्यक्ती कोणासोबत जास्त मिसळत नाही. काही व्यक्ती असे असतात की जे पटकन फ्रेंड बनवून घेतात, पटकन ते नवीन परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये सामावून जातात. म्हणजे असे जे काही व्यक्ती आहेत, जे व्यक्ती इंट्रोवर्ट आहेत, म्हणजे जास्त बोलत नाहीत कोणाला, असे लोक जे आहेत ते मानसिकरित्या गंभीर आहेत किंवा ते आजारामध्ये आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. त्या लोकांना फक्त तेवढ्याशा जास्त प्रमाणामध्ये ते इतरांसोबत जास्त काही होऊ शकत नाही, तर मिक्स होऊ शकत नाहीत. परंतु बाकीचे जे लोक आहेत ते काय करतात? पटकन मिक्स होतात. मग ते लोक जे आहेत ते काय असतात? फ्रेंडली असतात, फ्रेंडली वातावरण असतं त्यांचं, ते आनंदी असतात आणि सतत ते काय करत असतात? नवीन फ्रेंड सर्कल सोबत ते फिरत असतात. आता असे जे काही लोक आहेत ते लोक काय करतात? स्वतःसोबत सुसंवाद जो आहे तो करत असतात. आणि अखंड व्यक्तिमत्वाचा सुसंवाद जर काय घडत असेल तर हा सुसंवाद व्यक्तीशी, बाह्य परिस्थितीशी आणि माणसाच्या वृत्तीशी असतो. लक्षात, हा सुसंवाद कोणाकोणासोबत असतो? व्यक्तींसोबत असतो, त्याचबरोबर बाह्य परिस्थितींसोबत असतो. आता जर का समजा एखादी परिस्थिती अशी आली की ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी करायच्या भाग पडल्या आणि त्या गोष्टी आपण कधी केलेल्याच नाही. जसं की समजा एखादी मुलगी आहे, त्या मुलीने कधी तिच्या माहेरच्याकडं काही कामच केलेलं नसतं, सासरकडे गेल्याच्या नंतर भरपूर काम करावं लागतं. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे काय, व्यक्तींनी काय केले, व्यक्तींसोबत पण त्यांनी काय केलेलं आहे रे? सुसंवाद घडवण्याचं काम केलेलं आहे. बाह्य परिस्थिती सोबत सुद्धा त्यांनी काय केलं? सुसंवाद घडवण्याचं काम केलं. आणि माणसाच्या वृत्तीशी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे?
सुसंवाद घडवून आणण्याचं काम केलेलं आहे. स्वतःसोबत पण सुसंवाद घडतात, इतरांसोबत पण आहे, व्यक्तींसोबत पण आहे आणि परिस्थितींसोबत पण आहे. म्हणजे या पद्धतीने व्यक्ती जो आहे तो मेंटली फिट आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणजे मेंटली फिट असण्याचे लक्षणं जे आहेत ते आपण इथं डिस्कस केलेले आहेत. त्याचबरोबर आता पुढे पहा, मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे काही घटक जे आहेत ते आपण इथं पाहणार आहेत. आता पहा, लक्ष द्या, मानसिक आरोग्य कधी आपलं काही परिणाम होऊ शकतो त्याच्यावर, जर का अनुवांशिक काही घटक जर असतील आपल्याकडं, म्हणजे समजा आई वडिलांकडून काही आलेले असतील घटक आपल्याकडे, तर त्या घटकांमुळे आपण काय होऊ शकतो, मेंटली डिस्टर्ब होऊ शकतो. आता कधी कधी काही डिसिजेस असतात की जे डिसिजेस काय होतात, आपल्या ज्याला काय म्हणू असतो, हेरिडिटीद्वारे आपल्याकडे येत चालतात. म्हणजे आई वडिलांकडून त्यांच्या अपत्याला, त्यांच्या अपत्याकडून पुढच्या पिढीमध्ये जातात. असे जे काही संक्रमित होणारे डिसिजेस आहेत त्या डिसिजेसमुळे आपल्याला काय होऊ शकतं, मानसिक परिणाम जो आहे तो आपल्या ह्याच्यावर होऊ शकतो, शरीरावर होऊ शकतो. त्याचबरोबर शारीरिक काही घटक असतात. आता कधी कधी पहा, लक्ष द्या, एखादा विकलांग व्यक्ती असेल, त्याला आपण दिव्यांग असं म्हणतो. दिव्यांग व्यक्ती जो आहे तो दिव्यांग व्यक्ती जर का एखाद्या बिल्डिंग कशी गेला, त्याने जर का पाहिलं तर आपल्याला चालण्यासाठी तो रॅम्प नाहीये. म्हणजे ज्या आता इको फ्रेंडली सगळ्या केलेल्या आहेत बिल्डिंग, की ज्यामध्ये आपण रॅम्प जे आहेत ते रॅम्प तर ठेवलेलेच आहेत. म्हणजे सरकारी कार्यालय तुम्ही जिथे जिथे पाहत असाल तिथं आपल्याला काय लक्षात येतं, रॅम्प पण केलेले आहेत आणि शिड्या पण केलेल्या आहेत. आता जे विकलांग लोक आहेत, या विकलांग लोकांनी जर का पाहिलं तर आपल्याला फक्त तिथं जर का शिड्या दिसल्या त्या लोकांना, तर ते शारीरिक घटकामुळे काय होतील, त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं. एखाद्या ठिकाणी ते गेले, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा राहिला, तर त्यावेळेस त्यांचं मानसिक संतुलन जे आहे ते बिघडू शकतं किंवा मानसिकरित्या ते काय होऊ शकतात, डिस्टर्ब होऊ शकतात. म्हणजे आपण एक लोकांना वेगळे दिसतोय असं त्यांच्या मनामध्ये कायम जी काही भावना आहे ती रुजली गेलेली असते. त्या कारणाने सुद्धा ते मेंटली काय होऊ शकतात, डिस्टर्ब होऊ शकतात. आणि कधी कधी परिस्थितीजन्य घटक जे आहेत त्या परिस्थितीजन्य घटकांमुळे सुद्धा काय होऊ शकतो, मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. महत्वाची गोष्ट काय आहे, लक्ष द्या, परिस्थितीजन्य घटक काय आहेत. आज आपण आता पाहतो प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नाही. शेतकरी कुटुंबामधले जे काही व्यक्ती आहेत यांची परिस्थिती वेगळी आहे. त्याचबरोबर नोकरदार वर्ग जो आहे तो त्यांची परिस्थिती वेगळी आहे. जे समजा पुढारी वर्ग आहे त्यांच्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे. शेतकरी कुटुंबामध्ये दिवाळी साजरी करताना, त्याचबरोबर नोकरदार कुटुंबामध्ये दिवाळी साजरी करताना आणि नेते मंडळीमध्ये दिवाळी साजरी करताना फार जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणजे या पद्धतीने जे शेतकरी कुटुंबामधले विद्यार्थी आहेत यांना काही गोष्टी ज्या आहेत त्या सॅक्रिफाईस कराव्या लागतात. ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना सोडून द्याव्या लागतात. का सोडून द्याव्या लागतात, त्यांची परिस्थिती आडवी येते आणि परिस्थितीमुळं मानसिक आरोग्य जे आहे त्याच्यावर आपला परिणाम होऊ शकतो. आता जे करता धरता जो काही आपल्या घरामध्ये असतो, आपले वडील असतात, तर ह्या वडिलांवर सुद्धा मानसिक परिणाम होत असेल. याचे पैसे द्यायचे, त्याचे पैसे द्यायचे, ह्या गोष्टी आपल्या भागवायच्यात, त्या गोष्टी भागवायच्यात. म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना सुद्धा मानसिक त्यांच्या आरोग्यावर काय होतो, परिणाम होतो, लक्षात ठेवा. म्हणजे परिस्थिती ही सुद्धा काय करू शकते, मानसिकरित्या आपल्याला डिस्टर्ब करू शकते, हैराण करून सोडू शकते. त्याचबरोबर आता पहा, लक्ष द्या, अनुवंशिक घटक आपल्याला आता आपण आताच डिस्कस केले. मुलांमध्ये माता पित्यांकडून संक्रमित झालेल्या अनेक गोष्टी असतात, तर त्या गोष्टींमुळे काय होतो, त्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर होतो. उदाहरणार्थ काय आहे, शारीरिक ठेवण आहे. कधी कधी एखाद्याची शारीरिक ठेवण बिघडलेली असते. स्वभाव एखाद्याचा असा असतो की ज्या स्वभावामुळे काय होतो, इतरांमध्ये त्याला वेगळेपणाचं निर्माण अनुभूती येते. त्याचबरोबर मज्जा विकृती इत्यादी. मज्जा विकृती म्हणजे काय, स्पायनल कॉर्डवर आपल्या काही गोष्टी असतात, नर्वस सिस्टीमवर काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे आपली काही पूर्ण मानसिक स्थिती जी आहे ती बिघडलेली असते. अशा वेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्यामुळे आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो अनुवंशिक घटकामुळे. त्याचबरोबर काय सांगितलं, शारीरिक घटक आहे. शारीरिक आरोग्य निरोगी नसेल तर त्याला पदोपदी कार्य करणे कठीण जाते. न्यूनगंड, वैफल्य व कमजोर भावना उत्पन्न होते. मानसिक संघर्ष, परिस्थिती यामुळे मानसिक आरोग्य बिघडले जाते. आता पहा, लक्ष द्या, इथं शब्द फार महत्वाचे आहेत. काही शब्द फार आपल्याला कठीण सुद्धा वाटू शकतात. आता पहिली गोष्ट आहे न्यूनगंड, त्याचबरोबर दुसरं आहे वैफल्य, तिसरं आहे काय याच्यामध्ये, मानसिक संघर्ष, परिस्थिती यामुळे मानसिक आरोग्य बिघडले. ओके, हा चला, हे दोन शब्द आहेत. काय शब्द सांगितले आपल्याला, पहा, लक्ष द्या. पहिला शब्द आहे न्यूनगंड. न्यूनगंडचा अर्थ काय असतो, मराठी शब्द आहेत हे सगळे. न्यूनगंडाचा अर्थ काय असतो, आपल्याला एखादी गोष्ट जी आहे ती जमत नाही इतरांपेक्षा, किंवा आपण एका वेगळ्यांपासून म्हणजे वेगळे आहोत सगळ्यांपेक्षा, ही जी काय भावना आहे त्याला न्यूनगंड असं. म्हणजे जसं की समजा एखादा खेड्यातला विद्यार्थी आहे, तो शहरामध्ये शिकायला गेला, शहरातल्या लोकांकडे पाहिलं तर त्यांची राहणीमान ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापेक्षा फार वेगळ्या आहेत. म्हणजे त्याच्या मनामध्ये या सगळ्यांपासून आपण वेगळे आहोत हा न्यूनगंड तयार होतो आणि हा न्यूनगंड जो आहे तो त्याला नंतर काय करू शकतो, वेगवेगळ्या गोष्टीपासून बाधित करू शकतो. मानसिक स्थिती जी आहे त्याची गंभीर होऊ शकते. वैफल्य,
म्हणजे कधी कधी आपल्याला जास्त जर का निराशा येत असेल, जास्तच आपल्याला अपयश येत असेल, तर या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा माणूस कमजोर होतो, कमजोर भावना उत्पन्न होते. आणि अशी कमजोर भावना उत्पन्न झाली की त्यामुळे आपल्या मानसिक घटकावर, शारीरिक घटकामुळे परिणाम होतो. मानसिक जी काही आपली गोष्ट आहे त्याच्यावर आपला शारीरिक घटकामुळे काय होतो, परिणाम होतो, लक्षात ठेवा. आणि मानसिक संघर्ष वाढतो. यामुळे परिस्थिती ज्या आहे त्यामुळे मानसिक आरोग्य सुद्धा बिघडलं जातं, लक्षात ठेवा. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या कारणाने आपल्याला मानसिक आरोग्य बिघडणार आहे त्या आपण इथं डिस्कस करतोय. त्याचबरोबर पुढे आहे परिस्थितीजन्य घटक. मानसिक आरोग्य चांगले ठेवणे किंवा बिघडवणे हे वातावरणावर अवलंबून असते. कुटुंबातील व इतर व्यक्ती, मित्र, सहकारी, शेजार, शिक्षक व शाळेचे वातावरण यातून जर मुलांच्या मूलभूत अशा भावनिक गरजा भागवल्या नाही तर त्याचा प्रतिकूल व अनुकूल परिणाम जो आहे बालकाच्या मानसिक आरोग्यावर होतो. चला पहा, लक्षात द्या, फार महत्वाची गोष्ट बोललेली आहे. जवळपास आपल्याकडं 90% जे काही फॅमिलीज आहेत या फॅमिलीमध्ये सुसंवाद जो आहे तो होत नाही, सुसंवाद होत नाही. आता आपण ही पहा, लक्ष द्या, तुम्ही हे डीएड बीएड केलेलं आहे. आता जे काही समजा व्हिडिओ लेक्चर बघत असतील, या लेक्चरमध्ये काहींचे आपत्ती असतील, तर आपल्यामध्ये सुसंवाद होतो का तेवढं एकदा. आणि जर का सुसंवाद होत असेल तर अतिशय वेल अँड गुड गोष्ट आहे की आपल्यामध्ये सुसंवाद होतोय. त्याला आपण हेल्दी डिस्कशन असं सुद्धा म्हणू. हेल्दी डिस्कशन, हेल्दी डिस्कशनचा अर्थ काय असतो? हेल्दी डिस्कशनचा अर्थ काय असतो? म्हणजे जी गोष्ट आपण फ्रँकली बोलू शकतो. आई वडिलांसोबत एखादी गोष्ट आपल्याला फ्रँकली बोलायला काही अडचण येत नाही, त्याला आपण हेल्दी डिस्कशन म्हणू. आपल्या जीवनामध्ये काय घडलं, आपल्या शाळेमध्ये काय घडलं, आपल्या शाळेमध्ये आपल्याविषयी काय बोलले कुणी, किंवा माझ्याविषयी अशी अशी गोष्ट घडली, हे एखाद्या मुलीने वडिलाला सांगणं किंवा मुलाने आईला सांगणं किंवा वडिलाला सांगणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण हेल्दी डिस्कशन म्हणू. असं हेल्दी डिस्कशन झालं पाहिजे ज्या कारणाने आपल्या घरातील अपत्य जे आहेत ते अपत्य कुठल्याही पद्धतीच्या वेगळ्या याच्यामध्ये येणार नाहीत, मानसिक ताणतणावामध्ये येणार नाहीत. आता तुम्ही काही पाहिलं असेल, काही विद्यार्थी आहेत जे की नीटची तयारी करतात. आता ही फार मोठी एक्झामिनेशन आहे जे की मेडिकलसाठी आहे. त्याचबरोबर JEE नावाची एक एक्झामिनेशन आहे. ह्या दोन एक्झामिनेशनसाठी लाखो ऍस्पिरंट जे आहेत ते काम करत आहेत, तयारी करत आहेत. UPSC सारखी परीक्षा आहे. तर हे जे काही परीक्षा आहेत या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी जो आहे तो एका कुठल्या तरी मानसिक खच्चीकरणामध्ये दबून चाललाय. नीट मध्ये एक दोन वेळेस रिपीट केलं तरी त्याचा स्कोर चांगला येणार, JEE मध्ये एक दोन वेळेस रिपीट केलं तरी त्याचा स्कोर चांगला येणार, UPSC मध्ये एक दोन वेळेस अटेम्प्ट दिले, प्री मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला, परंतु सिलेक्शन फायनल लिस्ट मध्ये काय नाव आलेलं नाही. मग असे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची परिस्थिती अशी बनलेली आहे की त्याच्यामुळे त्यांचा मानसिक घटकावर परिणाम झालेला आहे. म्हणजे परिस्थितीजन्य घटक असे कारणीभूत आहेत की ती मानसिक घटकाला काय करायला लागले, तर प्रेरित करायला लागलेत, पराभव त्याचा व्हायला लागलाय. कधी कधी व्यक्तींपासून सुद्धा आपलं खच्चीकरण होऊ शकतं. मित्र जे आहेत त्या मित्रांपासून सुद्धा होऊ शकतं. सहकारी जे आहेत त्यांच्यापासून होऊ शकतं. शेजारचे जे आहेत त्यांच्यापासून होऊ शकतं. शिक्षक जे आहेत त्यांच्यापासून होऊ शकतं, किंवा शाळेचं वातावरण जे आहे त्यापासून होऊ शकतं, किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट कुटुंबातील वातावरण जे आहे त्यांच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. कुटुंबात सतत आपल्या जर का भांडणं असतील तर तिथले लेकरं जे आहेत ते चांगल्या पद्धतीने शिकू शकणार नाहीत. म्हणून आपल्या कुटुंबातलं वातावरण चांगलं ठेवा. शाळा, शिक्षक, मित्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दुय्यम आहेत, ज्याला आपण सेकंडरी सोशलायझेशन एजंट असं म्हणू. म्हणजे काही सोशलायझेशन एजंट असतात जे प्रायमरी आणि सेकंडरी असतात. प्रायमरी येतात फॅमिली, प्रायमरी मध्ये कोण येणार आहे, फॅमिली. इकडे कोण येणार आहे, फ्रेंड्स येणार आहेत. त्याचबरोबर समजा कोण येणार आहे, फ्रेंड्स अँड समजा स्कूल म्हणून आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी येते येतात. स्कूल आपल्याला सेकंडरी सोशलायझेशन एजंट मध्ये आहे, फ्रेंड आपले सोशलायझेशन एजंट मध्ये आहेत, परंतु सेकंडरी. प्रायमरी मध्ये आहे फॅमिली. म्हणजे एखादं मूल जे आहे ते शिकत असताना सगळ्यात पहिल्यांदा शिकण्याची सुरुवात जी आहे ते त्याच्या फॅमिली पासून करतं. मग आपण फॅमिली जर का चांगली ठेवली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी भेटत चालतील. परिस्थितीजन्य घटक जे आहेत तिथपर्यंत आपण पाहिलेला आहे. उद्या आपण राहिलेला भाग जो आहे ते आपण पाहणार आहोत. जर व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इतरांपर्यंत शेअर करा, तुम्हीही सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर आपली जी काही तयारी आहे या तयारीला बूस्टअप करा. धन्यवाद.